राहते. लढतो मी पडतो मी धाव सोसतो धावतो मी धडपडतो मी तडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी हळहळतो कधी आस वेळ ढाळतो नियती हा निलका महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबिकाला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज संवेना मज पुंजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम महासंग्राम महासंग्राम. बाप लेक दोघंही बाहेर. भक्तीला एक समजत नाही, निदान मंदांनी तरी समजावायला हवं ना. मुलींना स्वातंत्र्य द्यायचं पण किती. पण बोलणार नाही. शटअप. शटअप तर शटअप. घरी सुद्धा मी शटअपच असतो. ते काही तुझं खरं नाही हे तुझं म्हणणं अजिबात खरं नाहीये. अरे तुझ्या हातचं जेवण ज्याने पचवलंय तो काहीही पचवू शकतो. खूप हळवी आणि समंजस मुलगी आहे ती. तुम्हाला योग्य अशी जोडीदारी मिळाली आहे. बबलूचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही हो. सारखा डोळ्यासमोर येतोय तो. तो कसा बोलायचा, कसा पळायचा, सगळ्या गोष्टी अशा डोळ्यासमोर येतात. खूप लोभस आहे तो. तुम्हाला माहितीये, त्याच्यावर रागवलं ना की असा चेहरा पाडून बसतो तो. मग हरणाचे डोळे करून आपल्याकडे बघत राहतो. खूप गोड आहे. त्याच्याकडे पाहिलं ना की की तुमचा राग एका क्षणात निघून जातो. आणि मग इतका गोड असतो की त्याला जवळ घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. आणि मग कुशीत येतो आणि त्या उभेतून बाहेर पडण्याचं नावच घेत नाही पट्ट्या. आणि मग मिस कोणतीतरी स्टोरी सांगा ना. मग कुठली स्टोरी सांगायची यावर डिस्कशन करायचं. नाही म्हणजे त्याला गलीवर आणि सिंड्रेलाची स्टोरी सांगितलेली आवडते हा. पण अलीबाबा आणि 40 चोर नको. खूप गोड आहे. चल जेवायला बसूया. तुम्हाला जेवायचं सुचतंय? नाही, तुम्ही जेवून घ्या. बबलू सापडल्याशिवाय मी जेवणार नाही असं ठरवलंय. पण त्याने तुलाच त्रास होईल ना. होऊ दे त्रास. त्रास झाला तरी चालेल मला. पण बबलूचे पेरेंट्स घरी आले आणि त्यांनी मला विचारलं बबलू कुठे, तर मी काय उत्तर देणार आहे त्यांना? सांगा ना. माझ्या त्रासापेक्षा त्यांचं दुःख खूप मोठं आहे राघव. त्यांचा त्रास वेगळा आहे. कसं कळत नाहीये तुम्हाला? पुढच्या पुराची काहीही चूक नसताना कोणी त्याच्या जीवाशी असा भयानक खेळ खेळत असेल तर कसं सहन होईल त्यांना? द्या ना उत्तर मला. उमा, या तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच नाही आहे माझ्याकडे. तुला बरं वाटावं, तुला धीर यावा म्हणून कसं खोटं बोलू मी तुझ्याशी? तुझ्या भावना कळतात ग मला. अगं पण आजच्या जगात इतकं हळवं होऊन कसं चालेल? शाळेतल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाशी असं गुंतत जाणं कसं चालेल तुला? याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना तरी आहे का तुला? दुपारी बबलूचं अपहरण झालं. धक्कादायक गोष्ट होती. पण ती बातमी ऐकल्याबरोबर ही लगेच चक्कर येऊन पडली. शाळेतल्यांनी फोन करून बोलावलं. बघितलं तर हिची अवस्था बघून पोटात गोळाच आला माझ्या. किती हळवी आहे ही. बबलू एवढा हुशार कोणीच नाहीये वर्गात. चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, इतकं गोड म्हणायचा.
की शाळेत कोणीही पाहुणे आले की बबलूचा चांदोबा चांदोबा हमखास व्हायचं. चांदोबा चांदोबा भागलास का? आणि आज बबलू स्वतः चांदोबासारखा कुठेतरी भागलाय. कुठे लपलायस? सांग ना, कुठे लपलायस? उमा उमा सावर स्वतः. हं? अगं पोलीस त्याचा शोध घेत आहेत ना. हं? शोधून काढतील ना ते. हं? राघव, काय बोलताय तुम्ही? अहो, शोभतंय का तुम्हाला हे बोलणं? अगं उमा पण अहो, एका निष्पाप मुलाबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? काहीच वाटत नाहीये तुम्हाला? नाही, बरोबरच आहे हो. तुम्हाला कसं काही वाटेल ना? मुळातच तुम्हाला मुलांची आवड कमीच आहे. मूल नको असं सतत बोलणारा माणूस काय एखाद्या बबलूला कोणी गुंडांनी किडनॅप केलं म्हणून डिस्टर्ब होईल? तुमच्याकडून कसली आणि का अपेक्षा ठेवावी? राघव, खंडणीसाठी मुलांना पळवलं जातं, पैशांसाठी धमक्या दिल्या जातात, प्रत्येक फोन नंतर रक्कम वाढते, हातपाय तोडले जातात चिमुरड्यांचे. या क्रूर जनावरांना काहीच कसं वाटत नाही हो? आणि कोणालाच त्यांच्या विरोधात रागानं पेटून उठावंसं का वाटत नाही? नाही ग, याच गोष्टीचा प्रचंड राग आहे मला. पैसा, झटपट कमाई, स्वार्थ याच्यामुळे वाढली ही गुंडगिरी, दडपशाही. हॉस्पिटल मधल्या तान्या अर्भकानं पळवलं जातं. झोपडपट्टीतल्या मुलींवर अत्याचार केले जातात. या बबलू सारख्या मुलांना किडनॅप केलं जातं. एकीकडे आपण बालदिन साजरे करतो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, आणि चाचा नेहरूंच्या याच देशात मुलांवर अत्याचार केले जातात, त्यांच्या जीवाशी खेळलं जात. तुम्हाला कळतंय नाही, जाणवतंय ना? मग थांबवा आणि अशा असंख्य बबलूंचं रक्षण करा प्लीज. मा, हे सगळं तुला जसं जाणवतंय तसं मलाही जाणवतंय. पण मला हा विश्वासही आहे की उशीर होईल, पण हे चित्र नक्की पालटेल. नवी पहाट होईल, अगदी नक्की. आणि त्यासाठी आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करू, पण तोपर्यंत आपल्याला वाट पाहायला हवी ना. तू आधी शांत राहा. शांत राहा. अनिता, अनिता, बसलीयस का अशी? का विचारच करत बसणार आहेस? अगं, कधीतरी स्वतःला हवं तसं जग. नाहीतर काय अर्थ आहे तुझ्या जगण्याला? काय अर्थ आहे? कोण होती ती? मी की माझीच प्रतिमा? केवळ प्रतिमा की प्रतिभा? तुम्ही? हो मॅडम, मी ते सरांनी एक काम सांगितलं त्यासाठी आलो. या, बसा. नाही मॅडम, मी जरा घाईत आहे. सरांनी ते पेपर्स तुमच्याकडून कलेक्ट करायला सांगितलं. माझ्याकडून? नाही, माझ्या काही लक्षात येत नाहीये. मी फोन करून बोलू का त्यांच्याशी? नको, थांबा, मी बघते आत. तुम्ही बसा ना. ओके.
अरे वा. लग्न म्हणजे केवळ एका बंधनाकडून दुसऱ्या बंधनाकडे केलेला प्रवास. आपलं घर ते घर कसलं, जे आपलं कधीच नव्हतं आणि कधीही असणार नाही. जिथे मायेचा, माणुसकीचा आणि प्रेमाचा जरा सुद्धा ओलावा नाही, ते कसलं का? एखाद्या हुकुमशहाची अमर्याद सत्ता, ज्यापुढे आपल्या स्वाभिमानाची होते फक्त चाळण. आणि एखाद्या पोतेऱ्या इतकी सुद्धा किंमत नाही, ते कसलं का? हे घ्या. हे काय वाचताय? असं दुसऱ्यांचं वाचायचं नसतं. नाही सॉरी मॅडम, पण हे इथे ठेवलेलं होतं, ते सहज घेतलं तर लक्षात आलं की तुमचं लेखन आहे, म्हणून वाचत होतो सहज, वाचक म्हणून. मग ठीक आहे. मॅडम इतके दिवस सरांकडून ऐकत होतो तुम्ही लेखिका आहात म्हणून, पण आज प्रत्यक्ष वाचायला मिळालं. खूप छान वास्तववादी लिहिता तुम्ही. माझ्या बायकोला आवडतं असं वाचायला. काय करते तुमची बायको? घरीच असते, हाऊसवाईफ. मग तिला एकदा घेऊन या ना, त्या निमित्ताने ओळख होईल, गप्पा होतील. हो हो, येईन ना, नक्की येऊन मी. मुळात ती औरंगाबादची आहे, त्यामुळे इथे कुणालाही ओळखत नाही आणि घरचं काम करून कंटाळते ती. साहजिक आहे. पण मग कथाकथन, सांस्कृतिक समारंभ इथे पाठवायचं. कसं पाठवणार? आईने सोडलं तर पाहिजे तिला. घरी कोण कोण असतं तुमच्या? का दोघंच राहता? नाही नाही, आई, बाबा आणि राणी. राणी म्हणजे माझी मोठी बहीण. लग्न नाही झालं तिचं अजून. छान आहे. एकत्र कुटुंब चांगलं असतं ना, एकत्र कुटुंब असणं. हो. या घेऊन एकदा बायकोला. नाहीतर माझं कथाकथन असेल ना, तेव्हा मीच कळवीन तुम्हाला. हो हो, येईन. नाहीतर तिला पाठवून देईन. काय ना मॅडम, मी दिवसभर सरांबरोबर असतो ऑफिसमध्ये, कामातून वेळच मिळत नाही. तिला वाटत असतं कुठे ना कुठे जावंसं, पण मी वेळ देऊ शकत नाही. पण एखाद्या दिवशी तुमच्याकडे घेऊन येईन मी तिला. बरं, मी निघू मॅडम? ठीक आहे. येतो. हे पेपर्स घेताय ना? हां. नाही नको मॅडम, हे ते पेपर्स नाही आहेत. अगं बाई, म्हणजे मी चुकून दुसरे पेपर्स दिलेत का? बरं झालं तुमच्या लक्षात आलं, नाहीतर मंदार तुम्हाला आणि मला दोघांनी ओरडले असते. नाही नाही, असू द्यात, मी ऑफिसमध्ये गेल्यावर चेक करतो. नाहीतर इथून फोन करा ना. नाही नाही नको. आणि मॅडम, मी इथे आलो तो हे सरांना सांगू नका. म्हणजे अहो, पेपर्स घ्यायला आला होतात ना तुम्ही? आणि मग मॅडम, मी नंतर सांगतो ना तुम्हाला, पण प्लीज मी इथे आलो तो हे सरांना सांगू नका. ओके, येतो मी. बाय. असा काय हा? पेपर्स मागायला येतो काय आणि पेपर्स न घेताच जातो, आणि जाताना म्हणतो सरांना सांगू नका. पण मग का लावता? हे पेपर्स जागेवर ठेवून देते, नाहीतर मंदार आल्यावर घर डोक्यावर घेईल. पण खरंच का लावता? एक अनोळखी माणूस, अनोळखी तरी कसा, मंदारच्या हाताखाली काम करणारा, पण किती अदबीने बोलत होता माझ्याशी. मंदार माझ्याशी कसा वागतो? आज बऱ्याच दिवसांनी कुणीतरी इतक्या अदबीनं, सन्मानानं बोललं माझ्याशी. बरं वाटलं मनाला. कसं आहे राघव, इट्स ऑल अबाउट परसेप्शन, अँड परसेप्शन कॅन बी डिसेप्टिव्ह. म्हणजे प्रत्येकालाच दुसरा माणूस सुखी असं वाटत असतं. उन्हात जळणाऱ्याला सावलीतलं सुख दिसतं, पण सावलीत असणाऱ्यांच्याही काही वेदना असतातच ना. नाही नाही नाही, हे नुसते उदाहरणांचे दाखले देऊ नकोस, मुद्द्यावर ये. आणि मुद्दा हा आहे की मला असं वाटतं की नोकरीपेक्षा बिझनेस करणाऱ्याला स्वातंत्र्य जास्त असतं. अरे पण ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी हे डिनाय करत नाहीच आहे, पण ते स्वातंत्र्य उपभोगण्याकरता जो काही वेळ लागतो ना, तो मात्र माझ्याकडे नाही आहे. हे तू बोलतोस. वैषम्याने नाही म्हणते मी. एक सक्सेसफुल बिझनेसमॅन असण्याची झिंग अनुभवतोय मी स्वखुशीने.
पण तू स्वातंत्र्य आणि समाधान यात जी गल्लत करतोयस ना, ती सुधारण्याचा प्रयत्न करतोय मी. दर महिन्याचे शेवटचे 10 दिवस पैसे वाचवण्यासाठी बसने न जाता पायी जावं लागतं ना. तेव्हा खिशात हात घालण्याचं स्वातंत्र्यही नसतं आणि वेळ वाचवण्याचं समाधानही. अरे भरल्या पोटीची तत्वज्ञान भुकेलेल्यानं कामाला येत नसतात रे बाबा. अरे पण 1 तारखेला पगार मिळतोच ना. जो महिनाभरही पुरत नाही. अरे पण शाश्वती असतेच ना. 24/7 अलर्ट नाही राहावं लागत. 9 ते 5 बस. अगदी पायी चालत गेलं ना तरी 7:30 पर्यंत घरी. मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, सॉरी, जनरल बोलतोय. सोशल वर्क, राईट, आणि तेही बाय चॉईस. म्हणजे डोनेशनच्या किती मोठ्या रकमेचे चेक पाडू शकतो मी, पण किती इच्छा असली ना तरी प्लॅटफॉर्मवर तुझ्यासारखं नाही फिरू शकत. अरे आमची ना निघण्याची वेळ ना परतण्याची. हे बघ, तू कितीही जस्टिफाय केलंस ना तरी पैशाचं सोंग नाही आणता येत. पैशाने सगळं नाही पण बरंचसं विकत घेता येतं. त्या मुलांना मदत केल्यानंतर त्यांच्या ओठावर येणारं हसू विकत घेता येईल पैशानं? उमावरभर शांतपणे गप्पा मारत बसशील, शॉपिंगला जाशील, ते घेता येईल का विकत पैशानं? चल, वादामध्ये आपली बाजू सिद्ध करण्यासाठी का होईना तुझी हळवी बाजू तर समोर आली. यू आर मिस्टेकन. मी ज्यात आनंद मिळेल अशा गोष्टी फक्त तुला सांगत होतो. अरे मी आहे तसाच सुखी आहे. बरं बाबा, तू जिंकलास. कारण तुला वादात हरवणं इम्पॉसिबल आहे. हरकत नाही, पण मित्रा, आम्ही आहोत तसे बरे आहोत. साधं सरळ आयुष्य. म्हणजे चैनीचं स्वातंत्र्य नसेल पण रस्त्यावर येण्याचं रिस्कही नाही. अगदी अनिता सारखं बोललास तू. काय हे हॉटेल आहे? का काय झालं? हॉटेल बदलत नाही, वेटर बदलत नाही आणि आपल्यासारखं गिराईक सुद्धा बदलत नाही. सगळं सेम. आता गाडी माझ्यावर घसरणार. अगदी तुमच्या शब्दात सांगायचं झालं ना तर मागच्या पानावरून पुढे चालू. बरोबर. राणी, तू शिकलीस हा? शिकलीस माझ्यासारखं बोलायला. मागील पानावरून पुढे चालू. हे काय? आणखी किती वर्ष असं मागील पानावरून पुढे चालू ठेवायचं? तू म्हणशील तोपर्यंत, फॉर एव्हर. कर्म माझं म्हणजे आयुष्यभर हेच हॉटेल आणि हाच बॉस. हे काय? घरी हसायला मिळत नाही का तुम्हाला? इथे माझ्या समोर येऊन हसताय ते? हो, कारण घरी मी दीनवाणा बिचारा नवरा असतो ना. आणि इथे काय दिवाणा प्रियकर? माझं ना नशीबच फुटक. का मी या माणसाच्या प्रेमात पडले? ए राणी, तुला घरी कपाळावर हात मारून घ्यायला मिळत नाही का? इथे माझ्या समोर स्टाईल मारतेस ते. बॉस, माझ्या याच स्टाईलवर तुम्ही फिदा झाला होतात ना? ओ हे मात्र बरोबर आहे. हा राणी, तुला एक गंमत सांगू. परवा मी बायकोशी बोललो. कशाबद्दल? आपल्या अफेअर बद्दल? मग धाडसी प्रियकर म्हणून तुमचा सत्कारच करायला हवा. तसं नाही ग. तर बायकोनी मला विचारलं की अधून मधून तुम्हाला ऑफिस मधनं घरी यायला उशीर का होतो? का होतो? तर मी म्हणलं शीलाला, शिला? माझी बायको ग, तुला ठाऊक नाही? तुम्ही कधी ओळख करून दिली आहे? तुम्ही दोघे भेटणार आणि समजा तुम्ही दोघी कधी भेटलात तर माझा एकदम क्लीन बोल्ड होईल. मी नेहमी बायको 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 असंच म्हणत असता. मला वाटलं तिचं नावच बायको असेल. आवडलं आवडलं. बायकोला बायको हेच नाव. मग आता जाऊन सांगा तिला. तिला नाही ग, शीला शीला. तेच ते. तर मी का म्हणत होतो, तुम्हाला घरी जायला उशीर का होतो? हा तर मी तिला सांगितलं की आमचा एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे, खास राणीची बाग. माझी बाग? तुझी नाही ग, म्हणजे राणीच्या बागेसमोर आमचा एक स्पेशल प्रोजेक्ट चालू आहे. आता तिला डाऊटच नाही येणार. हुशार आहात हा, अगदीच हुशार आहात. म्हणून तर तुझ्या प्रेमात पडलो. नुसतं प्रेमात पडून काय उपयोग? अगं म्हणून तर मी तुला प्रेमाने गिफ्ट देतो, हॉटेलात आणतो. हॉटेलात? या हॉटेलात? राणी, तुला काय वाटलं ग, मी कंजूसपणा करतो?
पण तसं नाहीये. मी तुला 5 स्टार मध्ये घेऊन जाऊ शकतो. एकदम 5 स्टार, ताज वगैरे नाहीच. काय आहे की माझी शीला तिकडे किटी पार्टी करायला जाते ना. बघा, नाहीतर तुम्ही गर्लफ्रेंडला घेऊन या अशा छपरी हॉटेलात येता. शी. राणी अशी रागवू नकोस ग. मस्करी पण तुला समजत नाही. हा, हे बघ, रागवू नकोस. बोल, मी तुझ्यासाठी काय स्पेशल डिश मागू सांग. हे बरं आहे, आधी टिवचायचं आणि मग मस्करी मस्करी म्हणत पाया पडायचं. काही नको, उगाच मस्का नका लावू मला. तुला मस्का पण नको, मस्करी पण नको, मग हवं तरी काय? प्रत्येक गोष्ट शब्दातच सांगायला हव्यात का? कळलं कळलं. राणी, आपण एक काम करूया. 4 दिवस मस्तपैकी दिल्लीला जाऊया. वाव, दिल्लीला? तुम्ही, मी आणि दिल्ली. येस मेरी बिल्ली. पुरे. पुरे तर पुरे, पण तिथे पुरे पुरे म्हणायचं नाही. हा, पण घरी काय सांगू? ते तुझं तू मॅनेज कर. मी तर सांगणार आहे, आमचा प्रोजेक्ट राणीची बाग दिल्लीला चाललाय. घरची कामं एकट्या बाईनेच करावी तसं थोडंच आहे. मी नोकरी करतो, सामाजिक कार्य करतो, त्यासाठी सुद्धा वेळ पुरेसा पडत नाही मला. भिंडा घ्यायला जाल आणि नसती आफत ओढवेल. हा, नंतर मी सांगितलं नाही म्हणून मला दोष देऊ नका. जा जा, कावळ्याच्या सापाने काय गाय मरत नाही. आणि तुझ्या आयडियाज भन्नाट असतात, फक्त ते योग्य ठिकाणी प्रकट होत नाही, नको त्या ठिकाणी प्रकट होतात आणि नीट चॅनलाइज होत नाही.